आणि बऱ्याच कालावधीनंतर माझे मान्यवर सर मी बघतोय पाटणकर सर तसेच आहेत अजून तसेच सावरकर सरांनंतर बघितलं मी ओळखतोय आणि सोनवणे सरांचा तरी काय प्रश्न नाही, ते आपलेच मित्र आहेत आपल्या हा. तसंच ते एक दोन असे विद्यार्थी होतेच आपले, ते पुढे असायचे पण मागे बसायला आपल्याबरोबर बसायला त्यांना आवडायचं. तर असाच कॉलेज आम्ही त्यावेळेला आपण पण खूप आनंद घेतलेला आहे. कॉलेजला काही मदत लागली जरूर आम्हाला शेअर करा. आमच्या परीने जेवढी मदत शक्य असेल किंवा आमच्या पद्धतीनं त्याला कसं मटेरियलाइज करता येईल ते आम्ही करू आणि पूर्ण करायचा प्रयत्न करू. मला बोलायला थोडंसं संधी दिली धन्यवाद. After 25 years, I think for the first time we are talking. At this stage, I can only add, my friends have already added a lot of things. I can only say that we were extremely lucky to get extremely good teachers like you are. And one of the major signs of good teachers are that they transfer along with their teaching a love for learning to us. And we are glad that you transmitted that to us, the love for learning. And all I can say that we hope we continue to learn from you all and we continue to learn from each other. Because a college is the foundation stone, the school is the foundation stone that made us to start learning. And all I can say that we hope to continue and we hope to share those days with you as often as we can. Thank you so much. तुम्ही काय शंकर म्हणला सगळ्यांची नावं माझ्या सर्व मित्रांना समर्पित एक दोन गोष्टी फक्त बोलतो. पु ल देशपांडेंनी मैत्रीबद्दल एक दोन गोष्टी खूप छान लिहिलेल्या आहेत. मैत्री हे खूप सुंदर नातं आहे. मैत्री हे खूप सुंदर नातं आहे. रोज बोलणं झालं पाहिजे असंही नाही, रोज भेट झाली पाहिजे असंही नाही, रोज आठवण आली पाहिजे असंही बिलकुल नाही आहे. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. पण मी तुला विसरणार नाही झाली ही झाली खात्री आणि याची तुला जाणीव असणं म्हणजे झाली मैत्री. याची तुला जाणीव असणं म्हणजे झाली मैत्री. आणि याची रोज जरी नाही झाल्या भेटी, भेटी काय महत्वाच्या, गाठी पडणं महत्वाचं आहे. आणि ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसाचं माणूस पण जाणलं. अशा माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. आणि चलो हे कॉन्व्हर्सेशन आहे सर. खूप चांगल्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकायला मिळालं. त्याबद्दल सर्व आम्ही म्हणजे कॉलेजचे आभारी आहोत. आणि सर्व मित्रांच्या आजही आमच्यात तेच प्रेम आहे 25 वर्षानंतर. एक छोटीशी गोष्ट म्हणजे काय 2 मिनिटात सोनवणे सरांच्या भाषणात मी ऐकली. त्यामध्ये थोडंसं मी ऐकली नाही सर तुमची की तुम्ही आम्ही जे गिफ्ट दिले त्याबद्दल तुम्ही थँक्स म्हटलं, याबद्दल मी ऐकली नाही. काही नाती अशी असतात सर, गिव्हिंग बॅक टू अल्मा मॅटर इज दॅट. काही नाती अशी असतात की जिथं नो सॉरी नो थँक्यू, तर तुम्ही थँक्स म्हणू नका. कारण आम्ही ज्या खोड्या केल्या त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हटलं. अरे काही प्रॉब्लेम नाही, मैत्रीच असते. थँक्स प्रशांत, म्हणजे यू आर नॉट टॉप ऑन डिमॉनिटायझेशन. थँक्यू. संध्याकाळी त्याच्यावर आहे रे, त्याला माहिती लागायचं म्हणून म्हणलं. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं
महत्वाचं म्हणजे मला 92च्या बॅच मध्ये 92च्या बॅच मध्ये मला घेतलं ऍडिशनल एक्सपिरियन्स आहे. कारण हीच मित्र आहे. लास्ट इयरला फर्स्ट पेपर ज्यावेळेला मी आजारी पडलो त्यावेळेला बघायला आलेली आणि ती काळजीने माझी म्हणजे आजही मला अभिमान आहे. कारण 25 वर्षांनी आले इथे, पण माझं वर्षातून 2-3 वेळा येणं नेहमी घडलं. त्याला एक प्रत्येक कारण म्हणजे मी 20 वर्ष इंटरनॅशनल ग्रेडेड पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये काम केलं होतं. त्यामुळे हायड्रॉलिक टेस्ट, इम्पॅक्ट टेस्ट आणि बाकीच्या ज्या रिव्हर्सल टेस्ट वगैरे केमिकल टेस्ट वगैरे होत्या त्याविषयी माझं येणं झालं होतं. आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे की आम्ही वाचून पासआउट झालो आणि सगळ्या मित्रांचं मी इथे सांगली लोकल असल्यामुळं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अजून 2 दिवस सांगलीमध्ये थांबावं. माझ्याकडे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, ज्यांना इच्छा असेल त्यांनी थांबावं. बेसिकली 25 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ वाटतो, पण वी वेअर कनेक्टेड, त्यामुळं ते कधीच असं जाणवलं नाही की 25 वर्ष झाली. आणि जेव्हा 25 वर्षांनी कॉलेजमध्ये आलो त्यावेळी जाणवलं की आपण किती चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पासआउट झालेलो. कारण मी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमधून इथं ME केलं, त्यानंतर टाटामध्ये होतो, डॉक्टर आर्चनाबरोबर काम केलं आणि मी आता सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आहे. पण वालचंद कॉलेजचं जेव्हा नाव घेतलं जातं इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तेव्हा खरंच मला आय रिअली थिंक व्हेरी मच प्राऊड. आणि हे जे काही आहे केवळ या कॉलेजच्या या इन्स्टिट्यूटमुळं किंवा आपली जी काही शिकवणूक आहे किंवा जे कन्सेप्च्युअली क्लॅरिटी जी मिळाली आणि आपल्या सर्वांचं जे प्रेम मिळालं त्यामुळेच. मला एक सांगावं असं वाटतं की मी आज इथं येण्याबद्दल थोडा संदिग्ध होतो, कारण मुंबईला मला रविवारी मॅरेथॉन पळायला जायचं, पण माझ्या मित्रांनी मला पुश केलं आणि डेफिनेटली आय एम थँकफुल टू देम. कारण मी इथं आल्यानंतर मला खूप मोठी एनर्जी मिळाली, जे मला वाटत होतं की माझं हेक्टिक शेड्यूल असेल ते तसं काही वाटत नाही. आणि फुल मॅरेथॉन मला असंच वाटायला लागलं की हा सोडून आपण फुल मॅरेथॉन. शिवाजी शिवराजी खास आहे. वाटायचं की त्यावेळी व्यवस्थित वेळ असायची. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना एकच इच्छा असायची की बाबा की चिकित्सक जे काय हे एक्झामिनर यांच्या चष्म्याला तोंड देत अध्यक्ष महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा होता. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आताची गोष्ट अशी आहे की अध्यक्ष महाराजांचे आशीर्वाद जे आम्हाला 25 वर्षापूर्वी भेटले होते त्याच आशीर्वादाच्या जोरावरती आम्ही 25 वर्षाचा कालखंड पूर्ण केलेला आहे. तसं मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो की जेव्हा मला एखाद्या अडचणी येत असेल, एखाद्या असतील किंवा एखाद्या केसमध्ये जेव्हा परिस्थिती निर्णय घेण्याजोगी येत असेल तर त्या केसमध्ये तेव्हा मिळालेलं ज्ञान, त्या मिळालेले संस्कार ते आम्हाला उपयोग पडले आणि हा 25 वर्षाचा कालखंड मी यशस्वी पूर्ण करू शकलो. आता येतात सुद्धा आम्ही आजही विद्यार्थ्यावर तुमचे लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस, ह्याच्यामध्ये तुमचा आदर्श, तुम्ही दिलेले संस्कार आणि ज्ञान याचा उपयोग करून आयुष्यातले अंतिम जे काही यात्रा आहे त्याची चांगल्या प्रकारे आपण पूर्ण करणार आहोत. आणि जे काय सक्सेस मिळणार आहे ते नेहमी सक्सेसच्या पुरुषाने अर्पण केलं असेल. व्यासपीठावरील मान्यवर डायरेक्टर सर, प्रताप सर, सरकर सर, आपण या सरांची सगळे नावं घेतो, पण मला विशेषतः काही सरांची अजून आठवण घ्यायची आहे. बापट सर जिओ टेक्निकलला होते, सुब्बाराव सर एन्व्हायरमेंटला होते, आता काही सर आहेत काही असं आलेले नाही. आणि मी 88ला ॲडमिशन घेतली इथं वालचंद कॉलेजला सिव्हिलला, आणि 92ला बाहेर पडलो. त्याच्यामध्ये जेवढं सरांचं श्रेय आहे तेवढं बऱ्याच लोकांचं श्रेय आहे, पण उल्हास पूजाचं सगळ्यात जास्त. आज उल्हास इथं नाही आहे. जर्नल लिहायला मला कंटाळा यायचा, ड्रॉइंग काढायला कंटाळा यायचा सर. तुम्ही जेव्हा रिजेक्ट करायचं तेव्हा मला समजायचं की उल्हासनं काढलेलं ड्रॉइंग रिजेक्ट झालंय, माझं नाही. मी उल्हासला परत जाऊन सांगायचं, उल्हास मी सबमिट केले पण तुझं ड्रॉइंग रिजेक्ट झालंय. शिक्षण घेत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकवल्या.
की आमचं ड्रॉइंग रिजेक्ट व्हायचं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की लाईफमध्ये सगळंच आपण करतोय ते यशस्वी होत नाही. रिजेक्शन शिकवलं, त्याचा फार फायदा झाला. आम्ही खोटं खचून गेलो नाही. असे बरेच प्रसंग प्रत्येकाच्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आलेले आहेत की वी रिबॉन्ड बॅक. आणि या रिबॉन्ड बॅकची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वालचंद कॉलेजचा महत्वाचा पाठ आहे की तुम्ही आम्हाला जे घडवलं ते फक्त इंजिनियर म्हणून घडवलं नाही. यू मेड आवर लाईफ इन वालचंद कॉलेज. तर हे 4 वर्ष जे आहेत वी डेडिकेट यू बिकॉज आवर एंटायर लाईफ आफ्टर दिस 4 years इज डेडिकेटेड टू यू. सो वेन वी कम बॅक वी डोंट फील द ऑब्लिगेशन ॲट ऑल. एज यू राईटली सेड अँड Prashad was also saying, it is nothing Thanksgiving, it is our duty to come back. It's always that when we all come together, we think of Walchand College. आणि Walchand College हा सगळ्यांचा आमच्या एकत्राचा एक बिंदू आहे. Why we are all together is because of Walchand College. आणि नॉट ओनली Walchand College हे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. तर मला बीपीला असं सांगायचं आहे की जे 117 लोक आले त्यात तुम्ही रेशो बघितला तर सगळ्यात जास्त बर ब्रांचमध्ये सिव्हिलचे लोक. परदेशी नाही असं नाही आहे. इथे एव्हरीबडी इज वेल इक्विप्ड, वेल सेटल्ड. सिव्हिल इंजिनिअरिंगचे लोक, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्सचे लोक आहेत. टेंभुर्णकर कदाचित तुम्हाला श्रेय बऱ्याच गोष्टींची इग्नोरन्स तुमच्या शिक्षणाकडे द्यालेलं आहे. यू कुड प्रॉस्पर इन युअर एज्युकेशन बिकॉज समबडी इग्नोर्ड यू. काही वेळेला आपण काही याचंही श्रेय तुम्ही सगळ्यांना द्या. फोकस शिक्षणावर जावं थँकफुल. सर्वेचे सरट्टे सरांची मला फार आठवण येते. त्यांनी आमच्याकडून सर्वे 1 आणि 2 करून घेतलं. मला परीख सरांचा विशेष करून उल्लेख इथे करायचा. परीख सरांनी अप्लाइड मेकॅनिक्स हा सोपा विषय होता. तो आम्हाला बऱ्याच वेळेला फार अवघड वाटत होता. कारण काय करायचं, शिअर फोर्स मध्ये 2 बाण काढायचे आणि शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायचे. आम्ही हॉस्टेलवर जायचो तेव्हा रामामृतन नावाचं पुस्तक होतं. रामामृतन बरोबर आहे ना? रामामृतन ते जाऊन बघायचं. त्या वाय आय एम कमिंग बॅक टू बुक्स. रामामृतन हे पुस्तक चांगलं आहे पण त्याच्यामध्ये काही एरर्स राहत होत्या आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन मध्ये त्याच्या एरर्स व्हायच्या. आमची गणित चुकायची. म्हणजे मार्क कमी पडल्या तर सगळंच श्रेय मी त्यांना देत नाही. विषय कच्चाच होता. पंजवानीचं स्ट्रक्चर चांगलं होतं, विषयाचं स्ट्रक्चर चांगलं होतं. म्हणजे विषय अभ्यासातलं शिक्षण. ते म्हणायचे शंकर तुला यातलं काही समजणार नाही. मी म्हटलं मला पास होण्यापुरते मार्क द्या. मी सारखर सर मला म्हटलं की शंकर जरा टाउन प्लॅनिंग विषय मला दिसतोय. इथं आम्हाला इंग्लिश एन्व्हायरमेंट ऍडमिशन मिळत होती. ते म्हणते नको टाउन प्लॅनिंगला जा. टाउन प्लॅनिंग केलं तर सरांचं ऐकल्याचा फार फायदे झाले. त्यावेळेला 20-25 वर्षापूर्वी अर्बनायझेशन, अर्बन प्लॅनिंगला एवढा वाव वेळ असं त्यावेळेला वाटत नव्हतं. पण मुंबईमध्ये नोकरी मिळाली, MMRT सारख्या ठिकाणी काम करायला मिळालं, मुंबईचं प्लॅनिंग करायला मिळालं. ओनली बिकॉज ऑफ वालचंद कॉलेजच्या प्राध्यापकांनी आउट ऑफ बेजवर सांगितलं की हे करा. त्यावेळेला मुंबईच्या नागपूरची पोरं GMAT, GRE, टोपेल असं काहीतरी करायची. आम्हाला ते काय फार माहित असायचं नाही. आम्हाला BE, ME प्राध्यापक वालचंद कॉलेज हेच करिअर वाटत होतं. BE, ME ते. आणि ही वस्तुस्थिती होती. कारण आम्हाला काही नागपूरचा आणि मुंबईचा कोटा होता त्यावेळेला देखील. आणि ती मुलं ते GRE, टोपेल वगैरे अभ्यास करायची. त्यातली काही केली. संजय सेनगरने पण काहीतरी केलं, आपलं पास केले आणि गेले का बरेच लोकांनी केले. आम्हाला ते काय जमलं नाही. इंग्लिशचं पण नातं तसं लांबलं होतं. परत शिक्षण अवघड वाटायचं तेव्हा पण सिव्हिल इंजिनिअरिंग झालो. 25 वर्ष केली. सरकारीमध्ये लागलो. सरकारने आम्हाला सांभाळून घेतलं. पण ज्या वेळेला संकट आली तेव्हा वालचंद कॉलेजचा कोण ना कोण सिनियर भेटायचा. सांगायचं एवढं आहे की सम फ्रेंड ऑफ वालचंद कॉलेज. आणि ते जे नातं होतं सर, तू कुठल्या बॅचचा आहेस? मी 92 बॅच आहे. काय अडचण आहे? तर आपण नुसतं 92ची बॅच घडवलं आहे. आमच्यातलं तुम्ही पॅरेंटहूड ठेवलेलं आहे. आणि वी आर ऑल फॅमिली टुगेदर. म्हणजे वालचंद सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ फॅमिली. ऑल टुगेदर. बिपिन कार्यक्रम वेळेवर चालवायचा आहे. सांभाळ घेतो. धन्यवाद. शंकरने सांगितलं स्ट्रक्चरमध्ये पंजवानी, मनोज त्यांची नावं घेतली. ते त्यांच्या केसावरून दिसतं. नाही पण माझं कुमार पाटील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फ्रॉम एरिगेशन डिपार्टमेंट. धरणात पाणी किती थोडं सांग. पुष्कळ आहे. आणि
सर्व मित्र सर, आम्ही वाचन कॉलेजमधून जे आम्हाला जो कॉन्फिडन्स आलेला आहे, तर आता डिपार्टमेंटमध्ये आता मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करतो इरिगेशनमध्ये. फक्त वाचन कॉलेजमध्ये आहे म्हणून इतका कॉन्फिडन्स येतोय कुठलीही चॅलेंजिंग काम करत असताना. आणि ज्यावेळी वरिष्ठांना समजतं की वाचन कॉलेज आहे, त्यावेळी ते अवघड कामच मला देतात की हा नक्की करणार. हा एक वाचन कॉलेजचा माझ्यामध्ये